नमस्कार. मैत्री बालमनाशीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूपच सोप्या पण मुलांच्या विकासासाठी अत्यंत प्रभावी अशा एका उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे चित्रगप्पा. चला तर मग बघूया हा साधासा उपक्रम मुलांच्या जडणघडणीत केवढा मोठा बदल घडवू शकतो. कधी विचार केलाय की फक्त एक साधं चित्र मुलांना काय काय शिकवू शकतं? आपल्याला वाटेल काय चित्र तर आहे, पण एका चित्रात मुलांची निरीक्षण शक्ती, त्यांची भाषा आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. आज आपण तेच उलगडणार आहोत. तर आज आपण या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी चित्रगप्पा म्हणजे नेमकं काय, मग वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसोबत ते कसं करायचं, प्रत्यक्षात ही कृती कशी घ्यायची आणि संवाद कसा साधायचा, आणि शेवटी याचे फायदे तरी काय आहेत. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. चित्रगप्पा म्हणजे काय आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे? हा उपक्रम मुलांच्या बघण्याचा म्हणजे निरीक्षणाचा आणि त्यांच्या बोलण्याचा म्हणजे भाषा विकासाचा पाया कसा रचतो ते पाहूया. चित्रगप्पा नावाप्रमाणेच चित्रासोबत गप्पा मारणं म्हणजे हा एक असा उपक्रम आहे जिथे मुलं एखादं चित्र बघतात आणि त्यात त्यांना काय दिसतंय, माणसं, वस्तू, काय घटना घडतेय याबद्दल बोलतात. याचा मुख्य उद्देशच हा आहे की त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता आणि बोलण्याची कला म्हणजेच मौखिक भाषा विकास यांना चालना मिळावी. आणि यातली खरी गंमत काय माहितीये? हा उपक्रम मुलांच्या वयानुसार बदलत जातो. म्हणजे बघा, 3 ते 4 वर्षांची मुलं फक्त चित्रातल्या वस्तूंची नावं सांगतात. तीच मुलं 4 ते 5 वर्षांची झाली की चित्रात काय घडतंय याचं वर्णन करू लागतात. आणि 5 ते 6 वर्षांची झाली की तर कमालच, ती स्वतःचे अनुभव सांगतात आणि हळूहळू शब्दांचं वाचनही करू लागतात. चला आता हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं ते बघूया. या उपक्रमात मुलं त्यांच्या वयोगटानुसार निरीक्षक, विचारवंत आणि वाचक अशा 3 वेगवेगळ्या भूमिका कशा पार पाडतात हे आपण आता समजून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक वयोगटासाठी आपला दृष्टिकोन आणि आपली भूमिका बदलणं खूप गरजेचं आहे. 3 ते 4 वर्षांच्या निरीक्षकाला आपण फक्त हे काय आहे असं विचारून नावं ओळखायला शिकवतो. मग 4 ते 5 वर्षांच्या विचारवंताला आपण असं का घडलं असेल असे प्रश्न विचारून विचार करायला, तर्क करायला शिकवतो. आणि 5 ते 6 वर्षांच्या वाचकाला आपण त्याचे अनुभव विचारतो आणि ते शब्द फळ्यावर लिहून त्याला वाचनाची पहिली पायरी चढायला मदत करतो. आतापर्यंत आपण संकल्पना समजून घेतली. चला आता ह्या उपक्रमाला प्रत्यक्षात कसं आणायचं ते पाहूया. चित्रगप्पा घेताना नेमकी कोणती कृती करायची आणि मुलांशी संवाद कसा साधायचा हे जाणून घेऊ. सर्वात आधी पाहूया सगळ्यात लहान गट म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या आपल्या निरीक्षकांबद्दल. या वयात त्यांचं मुख्य काम असतं चित्रातल्या गोष्टी ओळखणं आणि त्यांची नावं सांगणं. या गटासाठी आपला प्रश्न अगदी सोपा असतो. हे काय आहे बरे? चित्रातल्या प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवून फक्त त्याचं नाव विचारायचं. कुत्रा, झाड, गाडी, बस. यातून त्यांचा शब्दसंग्रह कितीतरी वाढतो. आणि हा उपक्रम आपण कुठेही कधीही करू शकतो. खिडकीतून गंमत हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मुलांना फक्त खिडकीजवळ घेऊन जा आणि विचारा, बाहेर काय काय दिसतंय? त्यांना फक्त दिसणाऱ्या वस्तूंची नावं सांगायला प्रोत्साहन द्या. झाड, गाडी, पक्षी, घर. किती सोपं आणि मजेशीर आहे. आता वळूया आपल्या मधल्या गटाकडे, 4 ते 5 वर्षांचे विचारवंत. ही मुलं आता फक्त नावं सांगण्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर तर्क लावू लागतात आणि घटनेचं वर्णनही करू शकतात. या गटासाठी आपले प्रश्नही बदलतात. आपण आता का आणि कसं यावर भर देतो. म्हणजे पावसात खेळणाऱ्या मुलाचं चित्र दाखवून विचारायचं, त्याने छत्री का घेतली नसेल बरं? किंवा अरेच्या, हा मुलगा का पडला असेल? असे प्रश्न त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि तार्किक विचारांना चालना देतात. आणि आता येतो आपला शेवटचा गट, 5 ते 6 वर्षांचे वाचक. या टप्प्यावर आपण चित्राला त्यांच्या वैयक्तिक अनुभवांशी आणि अक्षरोळखीशी जोडतो. इथे आपण त्यांना चित्राशी संबंधित त्यांचे अनुभव सांगायला उद्युक्त करतो. उदाहरणार्थ, बाजाराचं चित्र दाखवून विचारायचं, कधी बाजारात गेला आहात का? तिथे काय काय पाहिलं? काय काय मज्जा आली? यामुळे शिकण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि खूप अर्थपूर्ण बनते. आणि याच गटासोबत आपण वाचनाची पूर्वतयारी करतो, ज्याला साईट रीडिंग म्हणतात. ही एक खूपच भारी टेक्निक आहे. मुलं जे शब्द सांगतात, जसं की भाजी, गर्दी, पिशवी, ते शब्द आपण फळ्यावर लिहायचे आणि त्यांना तेच शब्द वाचायला सांगायचे. त्यांच्याच बोलण्यातले शब्द असल्यामुळे ते त्यांना लगेच ओळखता येतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यासाठी लेबल वाचा हा एक मस्त उपक्रम आहे.
आपल्या घरातल्या किंवा वर्गातल्या वस्तूंवर म्हणजे कपाट, टेबल, खुर्ची यांच्या नावाच्या पट्ट्या लावायच्या आणि मुलांना ती वस्तू दाखवून त्यावरील नाव वाचायला सांगायचं. यामुळे काय होतं तर त्यांच्या अवतीभोवतीचं जगच त्यांचं पहिलं पुस्तक बनतं. तर मग ह्या सगळ्या उपक्रमांमधून मुलांना नेमकं मिळतं तरी काय? चला, या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात चित्रगप्पांचे ठोस फायदे काय आहेत ते पाहूया. याचे फायदे वयोगटानुसार अगदी स्पष्ट दिसतात. 3 ते 4 वर्षांची मुलं ओळखीच्या वस्तूंसाठी आणि अनुभवांसाठी योग्य शब्द वापरायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची मुलं चित्रातून शिकलेले नवीन शब्द त्यांच्या रोजच्या बोलण्यात वापरायला लागतात आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर वर्णनात्मक आणि क्रियाशील शब्दांचा वापर करून हेतुपुरस्सर आपला वाढलेला शब्दसंग्रह वापरू लागतात. तर आपण पाहिलं की ही एक किती सोपी पण अत्यंत परिणामकारक पद्धत आहे. मग आजच ठरवा, आज आपल्या मुलासोबत आपण कोणत्या चित्रावर गप्पा मारणार आहोत. घरातलं एखादं पुस्तक, वर्तमानपत्रातलं चित्र किंवा अगदी मोबाईलमधला फोटो. सुरुवात कुठूनही होऊ शकते.